रामकृष्णारी मंडळी, आपण बनवणार आहोत आज इडली आणि चटणी। आज इडली बनवायची आहे स्पेशल लहान मुलांसाठी। लहान मुलांना आवडणारी अशी चटणी बनवायची आहे। त्यासाठी आपण इथं ओलं खोबरं घेतलेलं आहे, ते लहान लहान ह्याच्यात कट करून घ्यायचं आणि नंतर ते मिक्सरमध्ये टाकून आणखी बारीक करून घ्यायचं। त्यामुळे ते लहान मुलांना खाताना दाताखाली गुतत नाही। त्यामध्ये नंतर आपण दही टाकून घ्यायचं। दही जास्त आंबट असेल तर कमी घालायचं। योग्य प्रमाणात पाणी घालून त्याचं व्यवस्थित मिश्रण बनवून घ्यायचं आणि त्यानंतर त्याला कढीपत्ता, जिरे, मोहरी यांची फोडणी द्यायची, जेणे त्याला छान चव येते। आणि चवीनुसार थोडंफार मीठ घालून घ्यायचं। यामुळे आपली चटणी छान चवीला लागते। अशा प्रकारे आपली चटणी बनवून तयार आहे। आणि यानंतर आपण बनवणार आहोत इडली। इडली तर रेसिपी सर्वांना माहीतच आहे, तरी आपण बॅटर छान आंबून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सोडा, मीठ घालून घ्यायचं आहे। नंतर ते व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि आपल्या इडली पात्रात टाकण्या अगोदर त्या इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली खाली चिकटणार नाही आणि ती छान फुगेल। काढतानाही आपल्याला सोपं जाईल। यासाठी तेल लावून नंतर त्याच्यामध्ये आपल्या इडलीचं बॅटर टाकायचं आहे। यानंतर बॅटर टाकून झालं की इडली पात्रात योग्य प्रमाणात पाणी ठेवायचं आणि त्यात थोडीशी चिंच टाकायची, जेणेकरून आपलं इडली पात्र खालून खराब होत नाही किंवा त्याला काळसर थर येत नाही। त्यानंतर आपण हे पात्रामध्ये ठेवून घ्यायची इडली आणि 20 मिनिटापर्यंत छान वाफवून घ्यायची आहे। आणि नंतर 20 मिनिटांनी ती झाली का चेक करून काढून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता आपली इडली 20 मिनिटानंतर छान फुगलेली आहे आणि ती आपण काढून घ्यायची आहे। नंतर आपण ती एका डिशमध्ये काढून घेऊया। सोबत साईडला चटणीही देऊया। बघूया आपल्या घरचं लहान बाळ कसं खातं ते। छान पद्धतीने लहान बाळ ही चटणी आणि इडली एन्जॉय करतात, तर सर्वांनी नक्की एकदा बनवा, ट्राय। रेसिपी आवडल्या असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा एकदा नक्की एकदा बनवून पहा। चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तोपर्यंत सर्वांनी खात राहा, खुश राहा।